नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मकर राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना मेहनत, शिस्त, आर्थिक स्थैर्य आणि जीवनातील मोठ्या जबाबदाऱ्यांचा काळ ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या जीवनात काही अशा घटना घडतील ज्या तुम्हाला अधिक परिपक्व आणि व्यावहारिक बनवतील. ग्रहस्थिती अशी सूचित करते की या काळात घेतलेले निर्णय भविष्यात दीर्घकाळ फायदेशीर ठरतील. मात्र प्रत्येक गोष्ट संयमाने आणि विचारपूर्वक करणे अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या सुरुवातीला मनात भविष्याबद्दल चिंता आणि अपेक्षा दोन्ही राहतील. काही लोक व्यवसाय किंवा आर्थिक स्थितीबद्दल गंभीर विचार करतील. अनेक दिवस अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत घ्याल. या काळात तुमच्या स्वभावातील गंभीरता आणि जबाबदारीची भावना अधिक वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जून महिना प्रगतीचा पण मेहनतीचा राहील. कामाचा तणाव वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील. काही वेळा तुमच्या मेहनतीचे फळ लगेच मिळणार नाही, पण महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. प्रशासन, बांधकाम, अभियांत्रिकी, बँकिंग, अकाउंट्स, सहकारी क्षेत्र, व्यवस्थापन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. काही लोकांना पदोन्नती, बदली किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय क्षेत्रात मकर राशीच्या व्यक्तींना सावधपणे पुढे जावे लागेल. सुरुवातीला आर्थिक दबाव जाणवू शकतो. काही व्यवहार उशिरा पूर्ण होतील. मात्र तुमची चिकाटी आणि नियोजन क्षमता तुम्हाला नुकसानांपासून वाचवेल. महिन्याच्या मध्यभागानंतर नवीन ग्राहक आणि नवीन संधी मिळू लागतील. भागीदारीत पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका. जमीन, बांधकाम, लोखंड, मशिनरी, शेती किंवा सरकारी कामाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा दिसते. उत्पन्न वाढेल, पण खर्चही वाढू शकतात. घरातील जबाबदाऱ्या, कर्जफेड, आरोग्य आणि दुरुस्तीवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र महिन्याच्या शेवटी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळेल. कौटुंबिक जीवनात काही वेळा तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील व्यक्तींना वेळ देणे आवश्यक राहील. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात घरातील वातावरण सुधरेल. काही लोकांना घरात शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा नवीन वस्तू खरेदीचा योग येईल. भावंडांशी संबंध सुधारतील. प्रेम संबंधाच्या दृष्टीने जून महिना थोडा गंभीर राहील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यात स्थैर्य हवे असेल. काही वेळा भावनांपेक्षा व्यवहाराला अधिक महत्त्व दिल्यामुळे जोडीदार नाराज होऊ शकतो. संवादात प्रेम आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक राहील. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्ताव मिळू शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ लाभेल. काही लोकांना संतती संबंधी आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा राहील. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा, अभियांत्रिकी, व्यवस्थापन किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत जून महिन्यात
विशेष काळजी घ्यावी लागेल. सांधेदुखी, पाठदुखी, थकवा, त्वचेचे त्रास किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा वाढू शकतो. नियमित व्यायाम, योग आणि योग्य झोप अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादा महत्त्वाचा आर्थिक किंवा करिअरशी संबंधित निर्णय घ्यावा लागू शकतो. या काळात घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर राहील. तिसऱ्या आठवड्यात कामाचा ताण वाढेल. काही लोकांना प्रवासाचे योग दिसतात. हा प्रवास भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती सुधारेल. मेहनतीचे फळ मिळू लागेल. आर्थिक लाभ वाढतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. जून 2026 मध्ये मकर राशीच्या व्यक्तींनी विशेषतः संयम, शिस्त आणि सकारात्मक विचार यावर भर दिल्यास हा महिना मोठे यश आणि स्थैर्य देणारा ठरू शकतो. या काळात शनिग्रहाचा प्रभाव अधिक असल्यामुळे मेहनत, जबाबदारी आणि कर्म यांना विशेष महत्त्व राहील. शॉर्टकटचा मोह टाळून प्रामाणिक मार्गाने पुढे गेल्यास दीर्घकाळ फायदा मिळेल. जून 2026 मकर राशीसाठी कोणते शुभ संकेत आहेत? त्यांचा शुभ रंग आहे निळा, काळा, राखाडी. शुभ अंक आहे 8, 4. शुभ दिवस आहे शनिवार, बुधवार. शुभ दिशा आहे दक्षिण आणि शुभ रत्न आहे नीलम. मकर राशीच्या जातकांसाठी कोणते विशेष उपाय करायचे आहेत? तर दर शनिवारी शनिदेवाची पूजन करायचे आहे आणि ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि गरजू लोकांना काळे तीळ, उडीद डाळ किंवा वस्त्र दान करा. यामुळे शनिग्रह शांत होईल आणि करिअर व आर्थिक अडथळे कमी होतील. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.